अधिकाऱ्यावर दोषी अधिकारी कार्यावर पगार चोर दोषी अधिकाऱ्यांवर शिक्षकांची बदनामी दोषी अधिकारी कार्यावर पगार चोर दोषी अधिकाऱ्यांवर फर्जी आईडी केस की जांच में बेगुनाह शिक्षक भी झुलसे, वेतन रुका, शिक्षकों का विरोध मार्च। फर्जी स्कूल आईडी मामले की जांच ने अब एक नया मोड़ ले लिया है। एसआईटी की कार्रवाई में जहां 3 और शिक्षकों को गिरफ्तार किया गया है, वहीं सैकड़ों शिक्षक इस कार्रवाई की जांच में खुद को बेगुनाह बताते हुए विरोध में उतर आए हैं। इस हाई प्रोफाइल फर्जीवाड़े में एसआईटी ने 2 महिला शिक्षिकाओं को फर्जी दस्तावेजों के आधार पर वेतन लेने के आरोप में गिरफ्तार किया है। कुल मिलाकर अब तक कई शिक्षकों के नाम सामने आए हैं, लेकिन इस कार्रवाई की वजह से पिछले 6 महीनों से करीब 150 से अधिक 200 शिक्षकों का वेतन रोका गया है। सध्या जो शालार्थ आय डी प्रकरण हे जे सुरू आहे, यामध्ये सर्वप्रथम मुद्दा आज असं लक्षात येत आहे की जे आज शिक्षक या पदावर कार्यरत असताना काल जे प्रकरण घडलेलं आहे की 2 महिला शिक्षक आणि 1 पुरुष शिक्षक यांना सदर अटकेचं हे प्रकरण कालच्या तारखेत घडलेलं आहे। म्हणून आम्ही शिक्षक या पदावर कार्यरत असताना एक शिक्षकांना त्यांच्या शाळेतून, घरातून किंवा समाजातून त्यांना उचलणे हा एक प्रकार टाळावं, यासाठी का शिक्षकांची प्रतिमा जी मलिन होत चाललेली आहे, त्यामुळे समाजावर काय परिणाम घडेल याविरुद्ध आज आम्ही माननीय माजी आमदार नागो गानार सर यांना निवेदन दिलेलं आहे। तसेच या नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त माननीय झा सर यांना सध्या आम्ही निवेदन देण्यासाठी जात आहोत की कमीत कमी या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही अटक करावी। प्रथमतः शिक्षक हा गुन्हेगार नाहीच असं माझं ठाम आणि खंबीर मत आहे। म्हणून सर्वप्रथम सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, यानंतर झा सरांना आम्ही निवेदन देतो। कोण लागते हे सायलर गानार सरांनी जे आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। फक्त गानार सरांना आम्हाला एकच सांगायचं आहे की जे आमचं प्रलंबित वेतन आहे ते तात्काळ यांनी हे करावं। आणि दुसरा विषय की सर आज आमच्या सोबत आहे आणि आता आम्हाला काल माझे 3 शिक्षक बंधू आणि भगिनी त्यांना अटक झाली, त्याबद्दल सरांनी तात्काळ कारवाई करावी, कारण की यातला शिक्षक हा कोणताही दोषी आहे नाही हे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे। बरोबर ना सर? शिक्षक हा फक्त म्हणजे एखादा घासलेला हे असतो ना, त्यासारखा तो घसाडत गेलेला व्यक्ती आहे, त्याबद्दल त्यांच्या हेच नाही। आणि आता आम्ही CPला निवेदन द्यायला तयार चाललो आहे। सर्व लोक आमची शिक्षक शालार्थ समिती चालली आहे, त्यामध्ये आमचे गानार सर पण आमच्या सोबत आहे। बरोबर ना सर? आमच्या सोबत येणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे आमच्या वतीने की सर आमच्या सोबत आहेत। बस मी एवढंच बोलू इच्छितो। कोई सीधा आरोप नहीं है। इससे नाराज शिक्षक अब खुलकर मैदान में आ गए हैं। रानी वामन चौधरी जैसी शिक्षिकाओं के नेतृत्व में सैकड़ों शिक्षकों ने शिक्षा उपनिदेशक कार्यालय तक मार्च निकाला और जोरदार नारेबाजी की। हम दोषी नहीं है तो शिक्षा का क्या? माझं नाव रानी वामन चौधरी, मी राणी लक्ष्मी प्राथमिक शाळा पारशिवनी येथे कार्यरत आहे। असं आमचा पगारच एक की आमचा पेमेंट लवकरात लवकर सुरू करावा, कारण ही चौकशी लवकर संपणारी नाहीच आहे आणि या सर्व गोष्टी आमची मानसिकताच नाही आहे सर। आम्हाला जर आम्ही काम करत आहे आणि त्याचं मानधन जर आम्हाला नाही मिळत तर आमच्या शाळेतही काम करण्याची मानसिकता नाही आणि या सर्व गोष्टीचा शाळेच्या मुलांवरती, विद्यार्थ्यांवरती खूप जास्त परिणाम पडतोय सर। भीती कशाची सर? पहा, जर त्याच्यामध्ये जर शिक्षक कुठे ना कुठे जर दोषी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल। आमचं तेच आहे की तुम्ही आधी चौकशी करा। जर तुम्हाला विभागीय आयुक्ताकडून सूचना मिळालेल्या आहे तर तुम्ही चौकशी करा। तुम्ही काही सूचना न देता डायरेक्ट त्या शिक्षकांना अटक करत आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे। हम सालों से ईमानदारी से पढ़ा रहे हैं, अगर दोषी नहीं है तो वेतन क्यों रोका गया है? ये मानसिक उत्पीड़न है। शिक्षकों ने निष्पक्ष जांच की मांग करते हुए अपील की है कि निर्दोषों का वेतन तुरंत बहाल किया जाए और दोषियों पर कड़ी कार्रवाई हो। देखना होगा कि प्रशासन अब इस विरोध पर क्या रुख अपनाता है।
ही जी SITची चौकशी सुरू आहे ती पोलीस विभागातर्फे जो खरा भ्रष्ट आहे संस्था चालक त्याला अटक न करता आमच्या शिक्षकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचं, त्यांचा अपमान करायचा, शाळेत जायचं पोलिसांनी, विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा अपमान करायचा आणि अटक करण्याचं जे सत्र सुरू झालं ते अपमानजनक आहे. आमची मागणी आहे की खरा बदमाश संस्था चालक, भ्रष्ट संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांना खऱ्या अर्थाने पहिले अटक केली पाहिजे. त्यांच्याकडून संपूर्ण रेकॉर्ड त्यांनी प्राप्त करून घेतला पाहिजे आणि चौकशीचं कामकाज पुढे नेलं पाहिजे.